नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप महत्वाचा आहे, पण ज्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. तो विषय आहे स्ट्रेस आणि महिलांचं आरोग्य. म्हणजे बघा, घर, ऑफिस, मुलं, कुटुंब या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना आरोग्य कुठेतरी मागेच राहतं. तर चला आज जरा हे समजून घेऊया की हा जो ताण आहे तो आपल्या आरोग्यावर नेमका कसा आणि किती परिणाम करतो. चला सुरुवात करूया काही अशा अनुभवांपासून जे कदाचित खूप ओळखीचे वाटतील आणि मग स्वतःलाच विचारूया की हे खरंच इतकं सामान्य आहे का. असं होतं का कधी की काहीही न करता सतत थकल्यासारखं वाटतं किंवा अगदी छोट्याशा गोष्टीवरून खूप चिडचिड होते, केस खूप गळायला लागले आहेत किंवा रात्री अंथरुणावर पडल्यावर शांत झोपच लागत नाही. जर यापैकी काहीही ओळखीचं वाटत असेल तर हे लक्षात घ्या की अनेक जणींना असंच वाटत असतं. आणि विश्वास बसणार नाही, पण या सगळ्या वेगवेगळ्या वाटणाऱ्या समस्या एकाच धाग्याने जोडलेल्या असू शकतात. आणि तो धागा म्हणजे मानसिक ताण. होय, स्ट्रेस. पण मग हा स्ट्रेस म्हणजे नेमकं काय, नाही का? हा असा एक अदृश्य शत्रू आहे जो आपल्या नकळत आपल्या शरीरात शिरतो आणि हळूहळू ताबा मिळवतो. चला जरा यालाच नीट समजून घेऊया. म्हणजे बघा, जेव्हा आपलं डोकं सतत विचारांनी भरलेलं असतं, कामाची धावपळ, घरची चिंता, तेव्हा आपला मेंदू कॉर्टिसॉल नावाचा एक हॉर्मोन तयार करतो. यालाच स्ट्रेस हॉर्मोन असंही म्हणतात. हाच तो हॉर्मोन आहे जो आपल्या शरीराला सतत अलर्ट मोडवर ठेवतो. आता बघा, थोडाफार स्ट्रेस असणं वाईट नाहीये, तो गरजेचाही असतो एखाद्या कामाला पूर्ण करण्यासाठी. पण विचार करा, रोजचंच जर वादळ येत असेल तर सततचा रोजचा स्ट्रेस अगदी तसाच असतो. तो खूप धोकादायक ठरू शकतो, विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी. आणि मग खरा प्रश्न येतो की हा जो सततचा ताण आहे तो खास करून महिलांच्या शरीरातल्या नाजूक हॉर्मोनल बॅलन्सचं म्हणजे हॉर्मोन्सच्या संतुलनाचं काय करतो. बरं, मग जेव्हा स्ट्रेस वाढतो म्हणजे शरीरात कॉर्टिसॉलची पातळी सतत वाढलेली राहते, तेव्हा आतमध्ये नक्की काय घडामोडी होतात? हे सगळं ना एका डॉमिनो इफेक्टसारखं काम करतं. म्हणजे बघा, स्ट्रेसमुळे कॉर्टिझॉल वाढलं की ते थेट इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या हॉर्मोन्सवर परिणाम करतं. त्यांचं संतुलनच बिघडून टाकतं. आणि ह्याचा परिणाम मासिक पाळी अनियमित होते, कधीकधी थांबते सुद्धा. बीजांड तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे ओव्ह्युलेशन नीट होत नाही. आणि याचमुळे आजकाल पीसीओडी, पीसीओएस आणि वंध्यत्वासारख्या समस्यांचं प्रमाण इतकं वाढलेलं दिसतं. पण एक चांगली गोष्ट ही आहे की आपलं शरीर खूप हुशार आहे. ते आपल्याला वेळोवेळी इशारे देत असतं, धोक्याची सूचना देत असतं. फक्त आपण ते ऐकायला हवं, ते ओळखायला हवं. आणि हे इशारे फक्त मानसिक नसतात, ते शारीरिक पण असतात. जसं की पिरियड्समध्ये गडबड होणं, अचानक केस गळायला लागणं किंवा कमरेभोवती वजन वाढणं. आणि दुसरीकडे मानसिक पातळीवर तर सततची चिडचिड किंवा आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटणं, ही सगळी स्ट्रेसचीच लक्षणं आहेत. आणि गंमत म्हणजे अनेकदा आपण हे मान्यच करत नाही. कोणी विचारलं की स्ट्रेस आहे का, तर आपलं उत्तर तयार असतं, छे, मला कसला आलाय स्ट्रेस. पण आपलं शरीर ते मात्र वेगळंच काहीतरी सांगत असतं. आपल्याला फक्त त्याचं ऐकायचं नसतं. ही काही अगदी सुरुवातीची लक्षणं आहेत ज्याकडे आपलं लक्ष जात नाही. उदाहरणार्थ, काहीही न करता सतत थकल्यासारखं वाटणं किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून भयंकर राग येणं, भूक अचानक कमी जास्त होणं, हे सगळेच स्ट्रेसचेच सुरुवातीचे इशारे असू शकतात. ठीक आहे, मग आता हे सगळं तर कळलं, पण मग यावर उपाय काय? चला आता या सगळ्या चर्चेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, स्ट्रेस कमी करण्याचे काही सोपे, रोजच्या जगण्यातले उपाय. इथे 5 अगदी सोप्या गोष्टी आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची, झोप. शरीराला दुरुस्त करण्यासाठी 7 ते 8 तासांची शांत झोप खूप गरजेची आहे. दुसरी, दिवसभरातून फक्त 15 मिनिटं फक्त स्वतःसाठी. तिसरी गोष्ट म्हणजे श्वास. 5 ते 10 मिनिटं दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा, बघा कसं मन शांत होतं. चौथी आणि खूप महत्त्वाची गोष्ट, झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवा. आणि 5वी, रोज फक्त 20-30 मिनिटं चाला किंवा योगा करा. हे छोटे बदल खूप मोठा फरक घडवू शकतात. आणि झोपेबद्दल तर असं म्हटलं जातं की झोप म्हणजे शरीराचं औषध आहे. किती खरं आहे हे, नाही का? जसं आपण आजारी पडल्यावर औषध घेतो, तसंच रोजची चांगली झोप आपलं शरीर आणि मन दोन्हीला बरं करते, दुरुस्त करते. आणि याच विचारातून आपण एका खूप महत्त्वाच्या गोष्टीपर्यंत पोहोचतो, आणि ती म्हणजे स्वतःची काळजी घेणं. ही केवळ एक चांगली सवय नाही, तर एक गरज आहे. हे वाक्य कायम लक्षात ठेवायला हवं. आपण आपल्या घरची, कुटुंबाची, कामाची जबाबदारी तेव्हाच नीट पार पाडू शकतो जेव्हा आपण आतून म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असू. आपली काळजी घेणं हा इतरांची काळजी घेण्याचा पाया आहे.
म्हणूनच लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाहीये. स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणं ही आजच्या काळातली सगळ्यात मोठी गरज आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न, या सगळ्या माहितीनंतर आजपासून स्वतःच्या आरोग्यासाठी असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचलता येईल यावर विचार नक्की करा.